नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे राया मंजिरीला म्हणत असतो, मिस बाहेर चल पटकन, आपल्याला कुठनं तरी इथनं निघावं लागेल. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही नाही, आपण काही केलेलंच नाहीये राया, मग घाबरायचं कशासाठी. त्याच वेळेस आता दरवाजा उघडतो आणि आता पोलीस राया आणि मंजिरीला तिथे पकडतात. रायाने मंजिरीचा घट्ट हात पकडलेला असतो. तेव्हा लगेच आता हवालदार साहेब इथे रायाला जोरजोरात ओढू लागतात आणि इकडे कॉन्स्टेबल मॅडम मंजिरीला ओढत असतात. पण मात्र मंजिरी काही रायाचा हात सोडायला तयारच नसते. आता दोघेही एकमेकांचा हात घट्ट धरून असतात. पण मात्र आता मंजिरीचा हात रायाच्या हातनं सुटून जातो. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, साहेब आम्ही काहीही केलेलं नाही हो, आम्ही निर्दोष आहे, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, हो इन्स्पेक्टर साहेब, खरंच आम्हाला नका पकडू, आम्हाला सोडा, आम्हाला जाऊ द्या, आम्ही काही केलेलं नाहीये. त्याच वेळेस आता लगेच सब इन्स्पेक्टर माने मंजिरीला म्हणू लागतात, आता लॉजची हवा खाल्ली ना, मग चला आता जेलची हवा खाऊन बघा कशी लागते ते. आता मात्र राया म्हणू लागतो, साहेब खरंच मिस फायरने काय नाही केलं, तिची काहीही चूक नाहीये, ती निर्दोष आहे हो, खरंच तिने काहीही केलेलं नाहीये. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर म्हणू लागतात, हो का, मग आता तुम्हाला जे काही सांगायचंय बोलायचंय ना, ते पोलीस स्टेशनमध्ये बोलायचं, इथे नाही. आता तुम्हाला घेऊन जाणार आहोत आम्ही. आता मात्र राया म्हणू लागतो, नाही नाही, खरंच तिला सोडा, ती एका चांगल्या घरातली पोरगी हो, खरंच तिने काहीही केलेलं नाही, निर्दोष आहे ती, तिला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न केलाय. तेव्हा मंजिरी आता इथे इन्स्पेक्टर साहेबांना सांगू लागते. पण मात्र तिचं कोणीही ऐकायला तयार नसतं. हे सगळं बघून आता मात्र बाहेरून डोकावून जय बघत असतो. आता मात्र हे सगळं चित्र बघताच त्याला खूप आनंद झालेला असतो. तो जोरजोरात मनाशीच हसत असतो. आता मात्र इकडे त्या कॉन्स्टेबल मॅडम मंजिरीला म्हणू लागतात, मग आता मजा मारून झाली असेल तर चला चला पटकन, असे म्हणून जोरजोरात आता मंजिरीला ओढू लागतात. आता मात्र रायाला खूपच राग येतो. त्याच वेळेस राया लगेच हवालदाराचा हात बाजूला ढकलतो आणि तिथे जी खुर्ची असते ती जोरात उचलतो आणि जोरदार दिशी खाली फडचीवरती आदळून फोडून टाकतो. आता मात्र सर्वजण घाबरतात. सर्वजण रायाकडेच बघू लागतात, कारण रायाला खूपच राग आलेला असतो. त्याचा अवतारही खूपच भयंकर दिसत असतो. त्याच वेळेस आता लगेच मंजिरीला तो त्या कॉन्स्टेबलच्या हातून हिसकावून आपल्या स्वतःकडे ओढतो आणि लगेच मंजिरी रायाला घट्ट अशी पाठीमागनं मिठी मारते. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, सांगितलेलं समजत नाही का, माझी मंजिरी निर्दोष आहे, तिने काहीही केलेलं नाही आहे, आणि तिचा जर कोणी अपमान करत असेल आणि तिच्या चारित्र्यावरती जर शिंतोडे उडत असेल ना, तर या रायाशी गाठे सांगून ठेवतो असे म्हणून आता लगेच राया सगळ्यांना ताकीद देऊ लागतो. त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर माने जोरजोरात हसू लागतात आणि म्हणू लागतात, अरे राया, आत्ता तर तू म्हणत होता आमच्या दोघांमध्ये असं काहीही नाही आहे, आम्ही इकडे चादरी बघायला आलो होतो, असं झालं तसं झालं, आणि आता तर सगळ्यांसमोर तुझ्या मिठीत घेतो या मंजिरीला, याचा अर्थ समजायचा तरी काय. त्याच वेळेस आता पाठीमागनं मंजिरी म्हणू लागते, नाही साहेब, तुम्ही समजताय तसं काहीही नाहीये, खरंच आमची काही चूक नाही हो, आम्ही चुकीच्या जागेवर पकडलो एवढंच झालंय फक्त. तेव्हा लगेच आता रायाही म्हणू लागतो, प्लीज असं नका घेऊन जाऊ तिला, हवं तर मी येतो तुमच्याबरोबर, पण तिला सोडून द्या. पण मात्र इन्स्पेक्टर माने रायाच काही न ऐकता लगेच राया आणि मंजिरीला ओढतच बाहेर घेऊन येत असतात. आता मात्र इकडे जय खूप खुश होतो आणि म्हणू लागतो, वा, म्हणजे जय घोरपडेचा प्लॅन सक्सेसफुल झालाय, तर आता बघ राया तुझी आणि मंजिरीची कशी वाट लागणार आहे ते, असे म्हणून तो आता तिथनं निघालेला असतो. तर इकडे राया आणि मंजिरीला लॉजमधून ओढत ओढत बाहेर आणत असतात. राया मात्र ओरडून ओरडून सांगत असतो, साहेब मला घेऊन चला, पण मिस फायरला सोडा हो, खरंच तिने काही चूक केली नाही, तिला सोडून द्या. पण मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, ए गप्प बैस रे, जास्तच तोंड चालतंय ना याचं, सुरुवातीला आधी याला घ्या रे आतमध्ये, चला पटकन, असे म्हणून आता सर्वांना इथे गाडीत बसवलं जातं. आता मात्र रायाला मंजिरीकडे बघून खूपच वाईट वाटत असतं. मंजिरीचा चेहरा खूपच रडून रडून लाल झालेला असतो. तर आता इकडे जिजी नानांना म्हणत असते, अहो लावा की फोन, का लागत नाहीये तिचा फोन.
फोन. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, अगं फोन लागतोय उमा, पण ती फोन उचलत नाहीये. काय झालं असेल काय माहिती. तेव्हा निखिल म्हणू लागतो, हो ना जीजी, मी पण ट्राय करतोय पण उचलतच नाहीये. त्याच वेळेस नाना म्हणू लागतात, हे बघ उमा, तू काळजी करू नको, येईल ती. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, नाही हो, आता तर ना मला धडकी भरायला लागली, का कुणास ठाऊक मला भीती वाटते. त्याच वेळेस नाना म्हणू लागतात, अगं मी जयला कळवलोय तर येईलच इतक्यात. तेव्हा जीजी म्हणू लागते, काय, जयला कशाला कळवलं? एकतर त्या पोरीने लग्नाला नकार दिला, त्यामुळे ना जय नाराज झालाय आणि त्यात आणखीन त्रास. तेव्हा लगेच आता बाहेरनं जय आतमध्ये येतो आणि म्हणू लागतो, जीजी त्यात त्रास कसलाय, आपली माणसं आहेत ना ही सगळी. आणि त्यातल्या त्यात लग्नाला नकार देण्याआधी मंजिरीने मला चांगला मित्र मानलेला आहे, त्यामुळे आपला मित्र जर अडचणीत असेल तर त्याला मदत करणं हे माझं कर्तव्यच आहे की नाही. त्यामुळे म्हणून मी आलोय ना आता, तुम्ही काहीही काळजी करू नका. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, अरे बघ ना, तालुक्याच्या गावी चादरी बघायला गेली होती, अजून आली नाही, आणि फोन लावतोय तर फोनही उचलत नाही, काय झालं असेल कुणास ठाऊक. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, नाना तुम्ही शेवट कधी फोन लावला होता? तेव्हा नाना म्हणू लागतात, अरे आत्ताच फोन लावत होतो सारखा सारखा. तेव्हा जय म्हणू लागतो, तुम्ही एक काम करा, आता पुन्हा लावून बघा बरं, उचलते की नाही बघू आपण, खूप उशीर झालाय. तेव्हा नाना आता पुन्हा लगेच मंजिरीच्या मोबाईलवरती फोन लावतात. आता मात्र हाही जयचाच प्लॅन असतो. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर माने फोन उचलतात. आता मात्र नाना म्हणू लागतात, अरे उचलला उचलला. त्याच वेळी जीजी लगेच नानांच्या हातून फोन हिसकावून घेते आणि म्हणू लागते, मंजिरी कशीस तू, बरी आहेस ना, काय झालं, का उशीर झाला, असे खूप सारे प्रश्न विचारू लागते. त्याच वेळेस इथे जय मनाशीच म्हणू लागतो, म्हातारे काय विचारायचे ना ते विचारून घे, आता बघ तुला ना बॅड न्यूज मिळणार आहे, मग खरी मजा येणार आहे. आता मात्र लगेच तिकडून इन्स्पेक्टर माने म्हणू लागतात, कोण आहात तुम्ही आणि तुमची मंजिरी कुठे सापडली, कुठे जाते, याचा काही विचारपूस करता की नाही तुम्ही. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, कोण बोलतंय तुम्ही, कोणीतरी वेगळंच बोलतंय हो, असे ती सर्वांना म्हणू लागते. तेव्हा नाना म्हणू लागतात, अगं कोण आहे विचार ना मग. त्याच वेळी जीजी म्हणू लागते, काय म्हणायचंय तुम्हाला, माझी मंजिरी कुठे, ती ठीक आहे ना. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर माने म्हणू लागतात, मी इन्स्पेक्टर माने बोलतोय आणि तुमची मुलगी लॉजवर सापडली गेली. अहो कुठे कुठे जाते तुमची मुलगी, याचं काही ठाव ठिकाण आहे की नाही तुम्हाला. तेव्हा लगेच आता जीजीला तर मात्र धक्काच बसतो. तेव्हा जीजी म्हणू लागते, काय बोलताय तुम्ही, तुमच्या जिभेला काही हाड वगैरे आहे की नाही. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर माने म्हणू लागतात, असं काय बोलतोय म्हणजे, तुमच्या मुलीला रंगे हात पकडले आम्ही. आता मात्र लगेच इथे जय जीजीच्या हातनं फोन घेतो आणि म्हणू लागतो, कोण बोलतंय. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर माने म्हणू लागतात, सर यांच्या मुलीला आम्ही ममता विहार या लॉजवरती पकडले, तिथे धाड टाकली होती, तिथे रायाबरोबर तिला पकडलं गेले. आता मात्र जय म्हणू लागतो, अहो काय करताय तुम्ही, ती एक सभ्य घरातील मुलगी, तिने काहीही केलं नाही, मी त्या मुलीला चांगलं ओळखतोय, ती मुलगी असं काही करू शकत नाही, तिला सोडा बघू. तेव्हा इन्स्पेक्टर माने म्हणू लागतात, हे बघा तुम्ही इन्स्पेक्टर आहेत आणि तुम्हाला एवढं चांगलंच माहिती, असं कुणाला रंगे हात पकडल्यानंतर कोणीही कोणाला सोडू शकत नाही, त्यासाठी पोलीस स्टेशनला यावं लागेल, सगळे काही कागदपत्र करावे लागतील आणि मगच तिची सुटका होईल. तेव्हा लगेच आता जय फोन ठेवतो आणि निघालेला असतो. तेव्हा जीजी म्हणू लागते, अरे जय काय झालंय, कुठे चाललाय तू. तेव्हा जय म्हणू लागतो, मॅटर वाटतो तेवढा सोपा नाहीये, खूपच अवघड झाले, मला लगेच निघावं लागेल. तेव्हा जीजी म्हणू लागते, अरे पण नेमकं झालंय तरी काय, ते तरी सांगशील का. तेव्हा जय म्हणू लागतो, जीजी कसं सांगू, आता मला कळतच नाहीये. तेव्हा जीजी म्हणू लागते, नेमकं झालंय काय. त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो, अहो मंजिरीला ममता विहार नावाच्या लॉजवरती रायाबरोबर रंगेहात पकडले, त्यामुळे मला लवकरात लवकर तिकडे निघावं लागेल, तुम्ही काळजी करू नका, मी मंजिरीची सुटका नक्की करेल. आता मात्र इथे नाना, जीजी आणि निखिल सर्वांना धक्काच बसतो. तेव्हा निखिल म्हणू लागतो, नाही नाही, हे असं कसं होऊ शकतं, ताई तर चादरी बघण्यासाठी गेली होती ना. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, हे कसं झालं काय झालं मला काही माहिती नाही, पण आपल्याला पटकन जावं लागेल, तिकडे ना धाड पडली होती आणि त्यात मंजिरी आणि राया दोघेही एकत्र सापडले. आता मात्र लगेच जय तिथनं निघालेला असतो. तर इकडे राया, मंजिरी व सर्व मुलामुलींना गाडीतनं पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले असतानाच रस्त्यातच आता गावात आल्यानंतर मध्येच गाडी बंद पडते, म्हणजे ती गाडी बंद पाडलेली असते. आता मात्र सब इन्स्पेक्टर माने खाली उतरतात आणि म्हणू लागतात, ए चला रे उतरा सगळ्यांनी खाली, गाडी बंद पडली, पंक्चर झाली गाडी. तेव्हा लगेच आता सर्व मुलं मुली खाली उतरतात. त्याच वेळेस आता मंजिरी, राया मात्र त्यातच बसून असतात. तेव्हा लगेच
इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, तुम्हा दोघांना वेगळं आमंत्रण द्यायचं आहे का? खाली या म्हटलं ना, चला आपल्याला पायी जायचं आहे. तेव्हा राया आणि मंजिरी खाली उतरतात. तेव्हा राया म्हणू लागतो, काय पायी कशाला जायचं आहे आणि एवढ्या लांब कशाला गाडी थांबवली? तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर माने म्हणू लागतात, हो का, तुला सगळे डिटेल्स सांगायचे का? गाडी पंक्चर झाली, आपल्याला ना पायी जावं लागेल. तेव्हा राया म्हणू लागतो, काय पायी घेऊन जाणार आहात का तुम्ही? दुसरी गाडी बोलवा, आम्ही पायी वगैरे येणार नाही. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर माने म्हणू लागतात, अरे बापरे, पायी येणार नाही? तू कोणी जहागीरदार आहे की कोणी आमदार खासदार, नेमकं तू आहे तरी कोण ते सांग. तेव्हा राय म्हणू लागतो, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही ना, आम्ही जरी तुम्हाला अशा चुकीच्या जागेवरती सापडलो असलो ना, तरी आमची काय बी चूक नाही आहे. त्यामुळे असं बेइज्जत करून तुम्ही आम्हाला गावातून घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर माने हसू लागतात आणि म्हणू लागतात, अरे बापरे, बेइज्जत, तुझी लायकी तरी आहे का असं बोलायची? अरे, एवढीच जर इज्जतीची काळजी होती ना, तर कशाला घेऊन गेला होता हिला तिकडे? बोल ना, सांग ना. आता मात्र राय म्हणू लागतो, हे बघा साहेब, मी तुम्हाला ओरडू सांगितलंय, यात आमची काय बी चूक नाही, आम्ही काहीही केले नाही. कोणीतरी आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला घेऊन जायचं असेल तर मला घेऊन जा, पण मिस फायरला मी काही होऊ देणार नाही. तिने काहीच केले नाही, त्यामुळे मी इथून हलणार नाही. तुम्ही दुसरी गाडी बोलवा. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर माने म्हणू लागतात, हो का, तू हलणार नाही आहे का? तू चालत जाणार नाही का? अरे 10च मिनिटाचा रस्ता आहे, चल आपण इतक्यात पोहोचू. तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, अहो पण रस्त्याने लोक भेटतील, ते काय विचार करतील? तेव्हा इन्स्पेक्टर माने म्हणू लागतात, अरे बापरे, एवढी भीती वाटते लोकांच्या विचाराची? मग आधी विचार करायचा. चला पटकन, 10 मिनिटाचं अंतर आहे. तेव्हा राय म्हणू लागतो, 10 मिनिटं असो किंवा 2 मिनिटं, मी इथून हलणार नाही म्हणजे नाही. तेव्हा लगेच आता राया इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागतो, असं बेइज्जत नका करू, सगळ्या मुलं मुली तुमच्याबरोबर आहे, या पोरींचा विचार करा. तेव्हा इन्स्पेक्टर माने म्हणू लागतो, अरे बापरे, एवढा विचार करतो तू पोरींचा? चल रे हवालदार, इकडे या आणि यांना गाडीतून ते कापड आणून द्या, यांची इज्जत वाचवण्यासाठी खूपच बेइज्जत होत आहेत ना हे. असे म्हणून आता हवालदार लगेच आतमधून काळे कापडं आणून देतात. आता मात्र लगेच एक मंजिरीच्या हातात आणि एक रायाच्या हातात दिलं जातं. आता लगेच कॉन्स्टेबल मॅडम मंजिरीचा चेहरा त्या काळ्या कापडाने झाकून टाकतात. हे सगळं बघून रायाला मात्र खूपच वाईट वाटतं. त्याच वेळेस इकडे जय बाहेर फोनवरती बोलत असतो. तेव्हा लगेच शशिकला येते आणि म्हणू लागते, अरे जय, ठरल्याप्रमाणे सगळं काही तसंच झालंय, खूप मजा येते या बघायला, बरोबर प्लॅन आपला एकदम भारी झालाय. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, वा काकू, मानलं तुला, तुझ्याकडे खूपच सॉलिड प्लॅन असतात, चल चल, येते का मजा बघायला, चल. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, नाही नाही नको, आज ना मला अशा उकळ्या फुटतायत, खूप आनंद झालाय, पण कसं आहे ना, पडद्यामागून जी मजा समोर येते ना, ती बघायला मजा वाटते, त्यामुळे ना जरा धीर घ्यावा लागेल. त्याच वेळेस आता लगेच शशिकला म्हणू लागते, हे बघ जय, पण आता इथून पुढचं तुला सगळं सांभाळून घ्यायचं आहे. आता तुला त्या रायाचा बदला घ्यायचा होता, तो तर घेऊन होणारच, कारण गाववाले त्याला आता असं बेदम मारणार आहे ना का बस. आणि मग राहिला प्रश्न मंजिरीचा, आणि मग माझीही त्या मंजिरीची वाट लावून होणार आहे. मग तू आहेस तिच्याबरोबर लग्नाला तयार, हो की नाही? तेव्हाच वेळेस आता लगेच आतमधून नाना जीजी सर्वजण धावत येतात. तेव्हा शशिकला लगेच रडण्याचं नाटक सुरू करते आणि म्हणू लागते, अरे जय, हे सगळं कसं झालं? काही कर, पण माझ्या मंजिरीला वाचव रे या सगळ्यातून, असं कसं होऊ शकतं? त्याच वेळी जीजी म्हणू लागते, बघ ना ग शशिकला, हे सगळं काय होऊन बसलंय, माझ्याच पोरीच्या वाट्याला एवढं दुःख काय येतंय? त्याच वेळी शशिकला म्हणू लागते, जाऊबाई, तुम्ही काळजी करू नका, अहो मागच्याच जन्माचे भोग असतात हो हे सगळे, पण जय आहे ना, तो नक्की मंजिरीला या सगळ्यातून बाहेर काढेल. तेव्हा जय म्हणू लागतो, चला चला मग पटकन जाऊया जीजी, नाना, चला. त्याच वेळेस आता सर्वजण निघालेले असताना शशिकला मात्र इथे हसू लागते आणि म्हणू लागते, जा जाऊबाई जा, अजून एक कलंक तुमच्या माथ्यावरती यायला वाट बघतोय. बघा आता मी तुमची आणि तुमच्या मंजिरीची कशी वाट लावली ते. असे म्हणून आता शशिकला हसू लागते. तर इकडे आता राया मंजिरी सर्वांना घेऊन जात असतानाच मंदिरासमोर खूप लोक जमा होतात आणि लगेच ते म्हणू लागतात, कोण आहेत ही लोक, त्यांचे चेहरे दाखवा आम्हाला.
त्यांना गावात ठेवायचं नाही, त्यांना गावाबाहेर काढायचे. आता मात्र राया लगेच मनाशीच म्हणू लागतो, एवढे सगळे लोक अचानक कसे जमा झाले? का कोणी यांना बोलावलं इकडे? नाही नाही नाही, हे काहीतरी विचित्रच वाटतंय. नेमकं हे सगळं चालू काय आहे? आता मात्र सगळे लोक जोरजोरात आरडाओरडा करू लागतात. त्याच वेळेस नानाजीजी, निखिल आणि जयही तिथे आलेले असतो. तेव्हा लगेच आता सर्व लोक म्हणत असतात, कोण लोक आहेत, यांचे चेहरे दाखवा आम्हाला. आता मात्र इन्स्पेक्टर साहेब लगेच त्यांच्या चेहऱ्यावरनं ते कापडं बाजूला करतात. आता मात्र राया आणि मंजिरीला बघून इथे नानाजीजीला तर धक्काच बसतो. जीजी मात्र मंजिरीकडेच बघून रडत असते. तेव्हा लगेच मंजिरी तिला मांडू लावून मी काहीही नाही केलं असे सांगू लागते. त्याच वेळेस गावातील लोक आता लगेच म्हणू लागतात, अरे बापरे मंजिरी, मंजिरी. तेव्हा राया म्हणू लागतो, हे बघा आम्ही काही केलं नाही. पण आता इन्स्पेक्टर साहेब कुणाचंही काही ऐकायला तयार नसतात. तेव्हा लगेच आता इथे जय इन्स्पेक्टर मानेवरती ओरडतो आणि म्हणू लागतो, काय चालू तुमचं? अहो गुन्हेगार असल्यासारखी धिंड काढून काय नेताय त्यांना? तुम्हाला म्हटलं होतं ना मी फोनवर, एका सभ्य घरातील मुलगी आणि ती असं कुठलंही पाऊल उचलणार नाही याची मला खात्री आहे बरं का. त्यामुळे असं कसं घेऊन चाललाय तुम्ही? तेव्हा इन्स्पेक्टर माने म्हणू लागतात, अहो साहेब तुम्ही पण याच डिपार्टमेंटचे आणि मोठे हेड आहात हे आम्हाला माहीत आहे. पण आम्ही यांना पकडला आणि रस्त्यातच गाडी बंद पडली, त्यामुळे थोडं अंतर राहिलं होतं म्हणून घेऊन चाललो होतो. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, गाडी बंद पडली का? मग दुसरी गाडी बोलवायची. असं धिंड काढल्यासारखं गावातून मिरवत का नेताय त्यांना? त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर माने हवालदाराला म्हणू लागतात, बघा हवालदार गाडी कुठपर्यंत आली ते. त्याच वेळेस आता हवालदार साहेब म्हणू लागतात, आली गाडी, इथे पोचलीच आहे आता. त्याच वेळेस आता लगेच जय म्हणू लागतो, हे बघा मंजिरीने काहीही केलेलं नाहीये, तिला लवकरात लवकर सोडवायचं आहे आम्हाला. तेव्हा इन्स्पेक्टर माने म्हणू लागतात, ठीक आहे मग पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही सगळी कागदपत्रे करून घ्या. आता मात्र इन्स्पेक्टर माने, मंजिरी, राया सर्वांना घेऊन निघालेले असतात. त्याच वेळेस आता लगेच जय एवढी ताकीद देऊन इन्स्पेक्टर मानेला सांगत होतो, याचा मात्र राया विचार करू लागतो आणि म्हणू लागतो, हा जय जरा जास्तच दमदाटी देऊन शहानिशा करण्याचा प्रयत्न करत होता. नाही नाही, या घोरपडेचा काहीतरी वेगळाच प्लॅन दिसतोय आणि हा प्लॅन आता माझ्या लक्षात आला आहे. आता मात्र रायाच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, जीजी नाना तुम्ही काळजी करू नका, चला पोलीस स्टेशनला आपण मंजिरीला सोडवून आणूया, तिथे गेल्यानंतरच तिची सुटका होईल. तेव्हा लगेच आता नाना जीजी सर्वजण इकडे पोलीस स्टेशनला निघालेले असतात. त्याच वेळेस आता इथे इन्स्पेक्टर माने राया आणि मंजिरीला काही प्रश्न विचारू लागतात, कोण कुणाला घेऊन गेलं होतं तिकडे आणि काय गरज होती एवढी मजा मारायची, असे खूप काही प्रश्न विचारत असतात. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, हे बघा साहेब, मिस फायर तिकडे चादरी बघायला गेली होती आणि तिने असं काही केलेलं नाही, ती निर्दोष आहे हो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो खरंच मी चादरी बघायला गेले होते. आता मात्र हवालदार सर्वजण हसू लागतात. तेव्हा लगेच हवालदार म्हणू लागतो, अगं ए लॉज, लॉज म्हणजे कळतं ना तुला? लॉजवर कोणी चादरी बघायला जातं का? ते काही मार्केट आहे का? अशी जागा पाहून कोणी आतमध्ये तरी घुसेल का? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो आम्हालाही ते जरा विचित्र वाटलं होतं, पण त्या काकू तिथेच, पण मात्र तिचं कोणीही ऐकून घेत नाही. तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, हसायला काय झालं, आम्ही केव्हाच जीव तोडून ओरडून सांगतोय आम्ही काही केलेलं नाही. आता मात्र लगेच इन्स्पेक्टर माने रायाला म्हणू लागतात, बोल बोल, कोण घेऊन गेलं होतं हिला तिकडे? ती घेऊन गेली होती का तू? आता मात्र तेवढ्यात जय येतो आणि म्हणू लागतो, इन्स्पेक्टर माने काय विचारताय तुम्ही? सांगितलं ना ती एक सभ्य घरातली मुलगी. तेव्हा इन्स्पेक्टर माने म्हणू लागतात, अहो जय सर मला माहिती आहे, पण तिकडे धाड पडली ना, का पडली हे माहिती आहे का? तिथले लोक असे मुलींचे फोटो काढतात आणि नंतर ब्लॅकमेल करतात, बघायचं आहे का तुम्हाला? असे म्हणून आता लगेच जयच्या हातात इन्स्पेक्टर माने काही फोटो देतात. आता मात्र ते फोटो राया आणि मंजिरीचे गुपचूप रायाला मिठी मारलेले असतानाच काढलेले असतात. तेव्हा मात्र आता रायाला तर धक्काच बसतो. त्याचे जीजी लगेच जयच्या हातून फोटो हिसकावून घेते. तेव्हा जय म्हणू लागतो, माझा तर विश्वासच बसत नाहीये. आता मात्र लगेच त्या फोटोमध्ये मंजिरी रायाला घट्ट मिठी मारताना दिसत असतं. आता लगेच जीजी मंजिरीला म्हणू लागते, अगं मंजिरी हे सगळं काय आहे आणि हे फोटो? आता मात्र नाना जीजी सगळ्यांना धक्काच बसलेला असतो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता सर्वांसमोर राया जयची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो, घोरपडे हे सगळं तूच केलंय, तूच मिस फायरला अडकवण्यासाठी हा सगळा प्लॅन केला होता आणि हे आता मला समजलं या. तर इकडे मंजिरीची सुटका झालेली असते, ती घरी येते. तेव्हा ती आपल्या विठुरायासमोर उभी राहून जीजीला
म्हणू लागते, याही संकटातून माझा राया मला नक्की बाहेर काढेल. माझ्या रायावरती पूर्ण विश्वास आहे. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.